मी शब्बीर जाफरसाहेब गवंडी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील रहिवासी आहे. माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. माझ्या कुटुंबामध्ये मी, माझी आई, माझी पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी असा माझा परिवार आहे. मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तहसीलदार यांच्या आदेशानुसार सर्वप्रथम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे 1 वर्ष अध्यापनाचं कार्य केलं. त्यानंतर सन 1996 ते 2000पर्यंत पहिल्यांदा रुखिया बेगम माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शिक्षक म्हणून व त्यानंतर रुखिया बेगम कनिष्ठ महाविद्यालय लातूर या ठिकाणी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. परंतु माझा कल नेहमी व्यवसाय करण्याकडे होता. त्यामुळे मी सन 2000 साली नोकरी सोडली आणि व्यवसाय करण्याच्या उद्देशाने मी गावी आलो. माझ्यासमोर प्रश्न होता की मी वडिलोपार्जित व्यवसाय करायचा का नवीन काही व्यवसाय करायचा. माझ्या वडिलांचा व्यवसाय भुसार माल खरेदी करून लातूर व सोलापूर ठिकाणी विकणे. मग हे विचार करत असताना की हा व्यवसाय तर वडील आणि थोरले बंधू करतच आहेत, आपण काहीतरी नवीन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या भांडवलामध्ये नेमकं काय करता येईल हे विचार करत असताना असं लक्षात आलं की ह्या ठिकाणी कापड व्यवसाय सुरू केल्यास ते अतिशय व्यवस्थितपणे चालेल. आणि म्हणून मग मी 2001 साली सर्वप्रथम रेडीमेड कापड व्यवसाय माझ्याकडे असलेल्या भांडवलामध्ये मी सुरू केला. नुकतंच लोहारा शहर हे तालुका म्हणून घोषित झालेला होता. बरेच आसपासची गावे तालुक्याला जोडण्यात आली होती. त्यामुळे आसपासच्या गावातील बरेच लोक सरकारी कामानिमित्त ते लोहाऱ्याला येत असत. आणि त्यामुळे पुन्हा माझ्या लक्षात हे आलं की आता आपण आणखीनही चालू व्यवसायाला काहीतरी जोड व्यवसाय करणं गरजेचं आहे. आणि विचार केला असता हे लक्षात आलं की गरजेनुसार ह्या ठिकाणी एकही झेरॉक्स सेंटर नाही किंवा STD सेंटर नाही. आणि मग मी सर्वप्रथम लोहाऱ्यातील पहिला झेरॉक्स सेंटर व लोहारा शहरातील पहिला STD सेंटर मी सुरू केला. आणि हे तिन्ही व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालू लागले. त्यानंतर आणखीन काय करता येतो का ह्या विचारात मी नेहमी असायचो. नवीन काहीतरी करण्याच्या विचारात असताना पुन्हा एक संधी माझ्या समोर चालून आली आणि ते म्हणजे प्लॉटिंग व्यवसायाला फार मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी स्कोप आहे असं माझ्या निदर्शनास आला. कारण की आसपासचे गावातील बरेच लोक लोहारा या ठिकाणी प्लॉट घेत होते. या ठिकाणी वास्तव्य करण्यास ते तयार होते. या ठिकाणी घरं बांधून राहण्याची त्यांची मानसिकता तयार झाली होती. आणि मग आपणही काहीतरी नवीन करता येतो का ह्या विचाराने मी 2005 साली प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू केला आणि ते आजपर्यंत करत आहे. त्यात वाढ म्हणून मी 2022 साली रो हाऊस बांधून विकण्याचा हा नवीन व्यवसाय, त्या व्यवसायास
जोड व्यवसाय म्हणून सुरू केला आणि आता मी प्लॉट विकणे आणि रो हाऊस बांधून देणे हे दोन्ही व्यवसाय करत आहे.